नंतर पक्षाचं सर्व नेतृत्व अजित पवार यांच्याकडे देणार होतो असं शशिकांत शिंदेंनी म्हटलंय। पवारांच्या राष्ट्रवादीच्या साप्ताहिकामधून शशिकांत शिंदेंनी हा मोठा दावा केलाय। विलीनीकरणासाठी अजितदादा 4 ते 5 महिन्यापासून कामाला लागले होते असं शशिकांत शिंदे म्हणाले। अदृश्य शक्तींच्या कारवाया, धमक्या आणि खोट्या नाट्या षडयंत्र रचून केलेल्या आरोपांमुळे अजितदादांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला होता याची आपल्याला कल्पना आणि जाणीव आहे। परंतु झालेली चूक आता पुन्हा दुरुस्त करायची या विचारानं दादा मागील 4 ते 5 महिन्यांपासून कामाला लागले होते। दोन्ही राष्ट्रवादींचं एकत्रीकरण करायचं असा निर्धार करून ते पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील, पवार साहेब आणि आमच्याशी बोलत होते। महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये त्यासाठीच त्यांनी जाणीवपूर्वक दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती घडून आणली होती आणि स्वतः हिरिरीनं प्रचाराची आघाडी सांभाळत होते। 12 फेब्रुवारीला दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण करण्याचा निर्णय पवार साहेबांच्या उपस्थितीत झाला होता। विलीनीकरणानंतर पक्षाची संपूर्ण धुरा अजितदादांकडे सुपूर्द करण्याचा निर्णय सुद्धा साहेबांसह सर्व नेत्यांनी केला होता। कार्यकर्त्यांची तर तीच इच्छा, अपेक्षा होती, त्यासाठी ते आग्रही होते। पण मध्येच काळानं झडप घातली आणि दादांचे दोन्ही पक्ष एकत्र करण्याचं स्वप्न अपुरं राहिलं। आता आपली सर्वांची जबाबदारी हे दोन्ही पक्ष एक करण्याची आहे। त्यासाठी प्रत्येकानं आपलं मन मोठं करून प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हवे। राष्ट्रवादीचं विलीनीकरण घडून आणून पक्ष पुन्हा मजबूतीनं उभा करणं हीच अजितदादांना खरी श्रद्धांजली ठरेल। शशिकांत शिंदे यांच्या या लेखावर सुनील तटकरे आपली भूमिका मांडणार आहेत। थोड्याच वेळामध्ये सुनील तटकरे आपली भूमिका मांडतील। सुनील तटकरे यांनी शशिकांत शिंदेंच्या लेखाची प्रत मागवली आहे। काही वेळातच सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे। पक्ष कार्यालयामध्ये सुनील तटकरे आता पोहोचले। थोड्याच वेळामध्ये ते आपली भूमिका मांडतील। शशिकांत शिंदे यांनी आपल्या लेखामध्ये दोन्ही राष्ट्रवादींचं विलीनीकरण आणि त्यानंतर पक्षाची संपूर्ण धुरा ही अजित पवार यांच्याकडेच देण्यात येणार होती असं म्हटलेलं आहे। तर यावर आता तटकरे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।